नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर पिछड़ा वर्ग और अन्य मुद्दों को लेकर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि 2022 में हुई लगभग 31,000 शिक्षकों की भर्ती में ओबीसी वर्ग के साथ अन्याय हुआ है। उनके अनुसार जहां कम से कम 8,000 पद ओबीसी को मिलने चाहिए थे, वहां गलत प्रक्रिया के कारण ये पद अन्य वर्गों को दिए गए। उन्होंने बताया कि इस मामले में हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने भी सरकार के खिलाफ टिप्पणी की है और मेरिट के आधार पर चयन करने के निर्देश दिए हैं। बारामती उपचुनाव पर बोलते हुए उन्होंने कहा कि कांग्रेस नेतृत्व के बीच सहमति बनी है कि उम्मीदवार का नाम वापस लेने पर विचार किया जा रहा है। अंतिम निर्णय हाईकमान लेगा। नाही, चर्चा कालच झाली आमची। प्रदेशाध्यक्ष मी बंटी पाटील आणि आम्ही सगळ्या नेत्यांनी चर्चा केली। आज सकाळी सुद्धा मला प्रदेशाध्यक्षांच्याकडून आपण या सगळ्या संदर्भात चर्चा आमची त्यांच्याबरोबर झाली, त्यांचाही फोन होता आणि आम्ही निर्णय घेतलाय की आता बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्षाबरोबर चर्चेनंतर घेण्याचं ठरलंय। हा प्रदेशाध्यक्षांनी आम्ही तिथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर बंटी पाटील आहेत, त्यांचंही मत आहे। आता ह्या निर्णयाच्या पूर्वी आम्हाला दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करून त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावी लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म विड्रॉल करने की प्रक्रिया पूर्ण हुई। नासिक में कथित जिहाद और महिलाओं के शोषण के मामलों पर उन्होंने प्रशासन पर सवाल उठाते हुए कहा कि इस तरह की घटनाएं गंभीर चिंता का विषय है और इसकी निष्पक्ष जांच होनी चाहिए। नाशिक आता कुंभमेळा झाल्यानंतर स्वच्छ होईल का, व्हावं अशी आमची इच्छा आहे। कारण तिथे डुबकी लावून पाप धुतले जातील म्हणून पाप लोक करतायत का? हे जे एआयचं प्रकरण आता हे 4थं प्रकरण आहे। म्हणजे देवाची भीती राहिली नाही, धर्माची भीती राहिली नाही, मानवतेची भीती राहिली नाही, संस्कृतीची भीती राहिली नाही, बदनामीची भीती राहिली नाही। म्हणून मला असं वाटतं की जेवढे असे मिळतील त्या कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारायसाठी ठेवू नये, तर डुबवून मारलं पाहिजे, तर हे मुक्ती मिळेल असं मला वाटतं। वडेट्टीवार ने नागपुर में सीसीटीवी व्यवस्था और कर्मचारियों के वेतन मुद्दे पर भी सरकार की आलोचना की। उन्होंने कहा कि करोड़ों खर्च के बावजूद शहर पूरी तरह सुरक्षित नहीं है और कर्मचारियों को समय पर वेतन नहीं मिल रहा है, जो चिंताजनक स्थिति है। जिकडे पाहतो तिकडे फ्लायओव्हर, नागपुरात नवीन माणूस आला तर मला एक जावई नागपुरात आला होता, तो सासऱ्यातून घर शोधता भेटत नव्हता म्हणून परत गेला म्हणून सांगितलं। एवढा बदल नागपुरात झालाय। जावयाला सासऱ्याचं घर मिळत नाही एवढा बदल नागपुरात केलेला। परंतु कॅमेरा नसल्यामुळे मात्र ते स्फोटक मिळत नाही। यावर सरकारने आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 550 कोटी रुपये अद्यावत साठी खर्च केले। त्याचं संपूर्ण मॉनिटरिंग सर्व फुल ऍडव्हान्स सगळे ट्रॅकिंग सिस्टम लावून उपयोग काय? जर उद्या नागपूर सुरक्षित नसेल, उद्या स्फोटकामध्ये ठीक आहे, आज लक्षात आले काही गोष्टी त्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये आल्या नाहीत, पण उद्या जर यातून काही वाईट झालं असेल तर जबाबदारी कोणाची? वाईट चाललाय, केवळ भपकेबाजी, शोबाजी, खर्च। आज 10 महिने झाले, 10वा दिवस आला, 9वा, अजूनही कर्मचाऱ्यांचे पगार मिळाले नाही। काय महाराष्ट्राची प्रगती आहे? फक्त फायनान्स विभाग, तेवढेच फायनान्स विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार केले। पण आता आजच्या तारखेपर्यंत मी जे काल माहिती घेतली, कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा महाराष्ट्रातील झाले नाहीत। जे पगार 1 तारखेला होतात, जे वेतन 1 तारखेला दिलं जातं, 9 तारीख आली तरी वेतन दिले नाहीत। महाराष्ट्र आता कंगाल भिकारी होत आहे।